फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, कन्सेप्ट ऑफ द डे मध्ये पाहणार आहोत आपण, जे की आपण आता एक सिरीज चालू केली आहे. तलाठी भरतीचे जे TCS ने घेतलेले क्वेश्चन आहे, त्यातून आपण एक एक कन्सेप्ट आणि कन्सेप्टद्वारे आपण एक एक क्वेश्चन क्लिअर करत आहोत. पहा, तर आजचा क्वेश्चन आहे चक्रवाढ व्याज आणि सरळ सरळ व्याज या चॅप्टर मधील. तर पहा, वार्षिक 10% दराने एका वर्षासाठी 1200 वरील रुपये 1200 वरील सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याची अर्धवार्षिक गणना केल्यावर त्यांच्यातील येणारा फरक किती? आता अर्धवार्षिक गणना, आता 12 महिन्यासाठी मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, की 12 महिन्यासाठी दर किती आहे? 10%. अर्धवार्षिक म्हणजे 6 महिन्यासाठी किती होईल? तर 5% होईल पहा. ठीक आहे. तर यांनी काय म्हटलं? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांची अर्धवार्षिक गणना केल्यावर त्यांच्यातील येणारा फरक एका वर्षासाठी. आता एका वर्षात पहा, एका वर्षाचा जो सरळ व्याज राहील ते 10% राहील. परंतु एका वर्षाचं चक्रवाढ व्याज जे आहे, जर त्यांनी वार्षिकच गणना करायची म्हटलं असतं तर ते 10% राहिलं असतं. पण एका वर्षाचं जे चक्रवाढ व्याज आहे, त्यांनी काय म्हटलं, याची अर्धवार्षिक गणना करायची आहे. अर्धवार्षिक म्हणजे काय? एका वर्षासाठी अर्धवार्षिक म्हणजे 6 महिने आणि 6 महिने. आता 6 महिन्यासाठी किती आहे दर? 5%, म्हणजे हे 5% ने आणि हे 5% ने. आता मी तुम्हाला जेव्हा ही नेट पर्सेंटेजचे जे आपण जेव्हा काढतो, 2%चा, तर तेव्हा आपल्याकडे एक फॉर्म्युला काय आहे? A+B+AB/100, आणि याला पर्सेंटेजचा सिम्बॉल. मग हे काय होईल? 5 प्लस 5 प्लस 5 गुणिले 5 आणि हे भागीला 100, आणि हा पर्सेंटेजचा आपला सिम्बॉल. तर मग काय होईल आपलं? 5 आणि 5 10 आणि 25, म्हणजे 10.25%. जो एका वर्षाचा हे झाला आपला सरळ व्याज, आणि हे झालं आपलं 10.25% हे चक्रवाढ व्याज. हा, हे काय झालं? चक्रवाढ व्याज. आता त्यांनी काय म्हटलं पुढे, यांची अर्धवार्षिक गणना करून केल्यावर त्यांच्यातील येणारा फरक किती? आता याच्यात फरक आहे किती याच्यातला? 10% आणि 10.25% मधील फरक आहे आपला 0.25%. हेच आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे. आता 0.25% म्हणजे काय? तर आपण त्याला असं लिहू शकतो का? पहा बरं, 1/4%. हो, आपण लिहू शकतो त्याला असं. कारण 0.25 म्हणजेच काय? तर 1/4. याला सॉल्व्ह केल्यानंतर आपले काय येतील? 0.25च येतील. मग आता जे आपले 1200 आहेत, 1200चे आपण 1/4% काढायचे आहेत. 4% म्हणजे 100 पण इथं गुणिले येतील. हे 2 झिरो कॅन्सल होतील, आणि हे 4 त्रिक 12 म्हणजे आपले किती आले? ₹3. आणि हेच आपलं काय आहे? आन्सर आहे पहा. आपला मेन उद्देश काय आहे? फक्त आन्सर काढणं नाही आहे पहा. तर आपल्याला त्या आन्सरच्या मागचे आपल्याला ते कन्सेप्ट की आलं कसं? आता हे इथून पहा किती तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात, की हे आता लास्ट व्हिडिओमध्ये पण आपण हे पाहिलं होतं. बट याच्यामध्ये तुम्हाला हे अर्धवार्षिक गणना वगैरे कशी करायची हे समजेल इथं. आणि हा फॉर्म्युला इथं आपला काय रिवाइज झालेला आहे पहा. आणि TCSचे हे फेव्हरेट क्वेश्चन आहेत आणि फेव्हरेट पॅटर्न आहेत. तुम्ही जर याच्यावर कमांड केली तर मे बी तुमचे क्वेश्चन विदिन टाइम होतील, सॉल्व्ह होतील. असं नाही तुम्ही कुठल्याही मेथडने, फॉर्म्युला मेथडने यूज केलं, क्वेश्चन सॉल्व्ह होईल. पण तुम्ही किती फास्ट करता क्वेश्चनला, किती फास्ट फास्ट तुमचा आन्सर येईल, हे डिपेंड करते तुमच्या प्रॅक्टिसवर. आता तुम्हाला प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. प्रॅक्टिस करायसाठी आधी तुम्हाला कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे फ्रेंड्स. नसेल समजला तर 2-3 वेळा आणखी व्हिडिओ पहा. तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.